आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि पंढरपूरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, आज जयंती आहे, मोठ्या प्रमाणात होते, चौंडीमध्ये विविध कार्यक्रम आहेत, काय वाटतं? आम्ही चौंडीला चाललेलो आहे. हा 300वा जयंती महोत्सव आहे. आता पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जयंती महोत्सव साजरा होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री चौंडीमध्ये येत आहेत. समाजाकडून अपेक्षा आहेत या मुख्यमंत्र्यांकडून, एकदा जर तुम्ही आमच्याबद्दल, आमच्या प्रश्नावर काय ते स्पष्ट बोला, कारण खूप दिवस झालेले आहेत. आम्ही वेळोवेळी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. आम्हाला आमचं ताटातलं आरक्षण सध्या अडचणीत आहे, त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. आमची आरक्षणाची शिफारस अंमलबजावणीची मागणी आहे, त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. तुम्ही आमच्या महाज्योती म्हणून आम्हाला महामंडळ नेमलं आहे, त्याला बजेट द्यायला तयार नाही. तुम्ही आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसींना वसतिगृह द्यायला तयार नाही. तुम्ही अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला निधी द्यायला तयार नाही. तुम्ही वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्यायला तयार नाही. पंचायत राजमधलं आरक्षण आज आमचं गेलंय, यावरती बोलायला तयार नाही. त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये प्रचंड उत्साह आहे. एका बाजूला आमचा एवढा जाज्वल्य इतिहास आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्हाला प्रशासनामध्ये अजिबात आमची दखल घ्यायला तयार नाही आहेत आणि आम्ही वारंवार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. मंत्रिमंडळात सुद्धा अजित पवारांवर थेट आरोप होत आहेत की निधी देताना ते हे बघा, अजितदादा पवारांनी विजयंतीच्या 8 संस्था आहेत, 8 मंडळ आहेत. त्या 8 मंडळांना 50-50 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. 50 पैशाचा सुद्धा अजितदादा पवार निधी देत नाहीत. अजितदादा पवार हे अर्थमंत्री पदावर बसतात, गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत. ते वसंतराव नाईक महामंडळाला पैसे देत नाहीत, अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात. एका कारखान्याला 125 कोटी रुपये देतात अजितदादा पवार. अजितदादा पवार हा कारखानदार आहे, हा सरंजामदार आहे, हा भांडवलदार माणूस आहे आणि हा आमच्या महाराष्ट्राच्या माथ्यावर मारला आहे. आणि तो सामाजिक न्यायाच्या योजनासाठी, ओबीसींसाठी, विजयंतीसाठी, SC ST पैसेच देत नाही. आणि हे पैसे न दिल्यामुळं आज SC STचा 746 कोटी रुपयाचा निधी डायल्यूट केला त्यांनी. आणि प्रचंड याच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झाल्यावर, टीका व्हायला लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुढे आल्याने सारवासारव करायचा प्रयत्न केला. अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय हे शक्यच नाही. हा देवेंद्र फडणवीस थेट म्हणजे संवाद साधण्यात कमी पडलेत, खरंच आहे का? अरे आम्ही मीडियातनं जाहीर मागणी करतोय ना, सांगा ना तुम्ही. हे बघा, अमोल अजितदादांवर म्हणतात. हो, अजितदादा पवारांसंदर्भातच आम्ही बोलतोय की अजितदादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत, हे आमच्या ओबीसींच्या आमच्या मागण्या, आम्ही काय मागतोय? तुमचे कारखाने मागितले का? अजितदादा पवार कारखान्यांना 100, 125 कोटी रुपये तुम्ही देता. आमच्या पोरांना PhDची स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या. गृहीत धरलं जातंय, टाळलं जातंय. अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे. सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध नाही. हा दुजाभाव नाही का? फडणवीस साहेब, तुम्ही बोला ना, का कशासाठी देताय तुम्ही अर्थ खातं या अजितदादा पवारांना? पंढरपुरातल्या कार्यकर्त्यांचा पण आरोप आहे, इथं मराठा भवनचं भूमिपूजन झालं, मात्र आता हा पुतळा कित्येक दिवस इथं आहे. हे बघा, पुतळे वगैरे तर आहेतच, पण हेच अजितदादा पवार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटीचा निधी देतात. दिला पाहिजे, आमचा विरोध नाही. त्याच वेळी आमच्या ओबीसीच्या महामंडळाला 1 रुपया देत नाहीत. भेदभाव करून. अरे जातीवादी आहे हा माणूस. जरा निधी द्यायला कसं चालतं? आणि इकडे भटक्या विमुक्तांच्या, ओबीसीच्या महामंडळाला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. अजितदादा पवार किती जरी स्वांग आणत असला तरी अजितदादा पवार हा महाजातीयवादी आहे, काकापेक्षा 4 पट जातीयवादी आहे. जरांगी पुढं परत एकदा उपोषणाला बसतात, आपलं काय त्याच्यावर? अवघा जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे, बेकायदा मागणी करतोय, ओबीसीचं आरक्षण त्यांना संपवायचं आहे. त्यामुळे जरांगेवर बोलण्यापेक्षा आम्ही आता डायरेक्ट खोडाला हात घालणार आहोत. जरांगे चिल्लर आहे, जरांगेवर काय बोलायची आवश्यकता नाही. प्रमोटेड आहे. अरे त्याला काय कळतं? त्याला काय लोकशाही माहिती आहे? लॉंग मार्च काढणार आहे. आम्ही लॉंग मार्च काढणार. आम्ही गावगाड्यातल्या जातीच्या लोकांना एकत्र आणणार, आमचे हक्काधिकार टिकवणार. आम्ही इथल्या सत्ताधाऱ्यांना, कारखानदारांना, महाराष्ट्राच्या राजकारणात कारखानदार आमच्या बोडक्यावर बसलेत.
कारखानदारांनी महाराष्ट्र वरबाडून खाल्लाय. गावगाड्यातला सामाजिक न्याय मागणारी माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पाहिजेत आणि आम्ही ते करू. जयंती जोरात साजरी होते, मात्र प्रश्न समाजाचे ज्या पद्धतीने सुटायला पाहिजेत ते सुटलेले नाहीत. त्याची मागणी आम्ही करणार आहे असं लक्ष्मण हाके सर म्हणतात. आणि आज चौंडी येथे ही कार्यक्रमाला ते सगळे कार्यकर्त्यांसाठी रवाना होत आहेत. पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.